महाराष्ट्रात गडकिल्ल्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ले हे महाराष्ट्राची शान आहे। किल्ल्यांवरच इतिहास जन्माला आला आणि त्यांच्या सहाय्याने स्वराज्य स्थापन झालं। इतिहासाची साक्ष देणाऱ्या याच किल्ल्यांची प्रतिकृती वर्ध्यातील एक कुटुंब दिवाळीनिमित्त गेल्या 13 वर्षांपासून आपल्या घरी साकार करते। वर्धा शहरातील प्राध्यापक डॉक्टर विजय बाबर यांच्या घरी यावर्षी स्वराज्याचे धाकले धनी असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले पुरंदरची आकर्षक प्रतिकृती साकार करण्यात आली आहे। दरवर्षी नवनवीन किल्ल्यांची प्रतिकृती साकार करून आपला ऐतिहासिक वारसा जपण्याचा आणि इतिहासाची उजळणी करून तो मनामनात रुजवण्याचा स्तुत्य उपक्रम बाबर कुटुंबीय मिळून राबवत आहेत। मागील 13 वर्षापासून हे किल्ले बनवत आहे। किल्ले बनवण्याच्या पहिले मी 1-2 महिन्यापासून याचा स्टडी करतो। पहिले किल्ल्याचा स्टडी, तिथे कोणकोणते ठिकाणं आहेत, पहिले त्याचा आर्किटेक्चरल मॅप काढतो मी। त्याच्यानुसार मग कुठे बुरुज, कोणता बुरुज कोणत्या ठिकाणी आहे, किती बुरुज आहे, कुठे महाराजांची समाधी आहे, कुठे कैदखाना आहे, कुठे धान्य कोठार आहे, हे सर्व याची माहिती मी पहिले काढतो किल्ल्यावरून, त्याचा स्टडी करतो। त्याच्यानंतर मग दिवाळीच्या 8 दिवसापासून 8 दिवसा पहिले मी किल्ला बनवायला सुरुवात करतो। साधारण मला पेंटिंग वगैरे होईपर्यंत, पूर्ण किल्ला तयार होईपर्यंत मला 6 दिवस लागतात कमीत कमी। त्याच्या पहिले मी आपल्या कुंभारवाड्यामधून कुंभाराकडून शाडूची माती, जी पांढरी माती असते ती विकत आणतो। ती चाळणीने गाळतो, त्याच्यामध्ये थोडं सिमेंट मिक्स करून मग त्याच्यापासून त्याच्या भिंती बनवतो, त्याला कलरिंग करतो आणि त्याच्यावरती जे विटेचे डिझाईन ब्रशनी काढतो। शंभूराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यामध्ये झाला होता। मला याची आवड आहे कारण की माझ्या बाबांना आवड आहे। इथे मी काय लावलं हे पण मी सांगून देईन। इथे मी बाबांना माती आणून दिली, झाडं लावून दिले, मूर्ती आणली आणि मी किल्ल्याजवळच्या शेजारीचं गाव पण बनवलं आहे। किल्ले प्रतिकृतीच्या माध्यमातून शिवसंस्कार येणाऱ्या पिढींमध्ये रुजवून शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाची, शौर्याची यशोगाथा घराघरात पोहोचवून त्यांना शिवरायांच्या इतिहासाबद्दल आसक्ती आणि ओढ निर्माण व्हावी हा उद्देश आहे। दिवाळीच्या पावन पर्वावर यावर्षी किल्ले पुरंदरची निर्मिती केलेली आहे आणि किल्ले पुरंदर म्हटलं की आपल्याला आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरसकट 23 किल्ले हे तहात मोगलांना दिले होते, त्यामुळे पुरंदरचा तह हा आपल्याला आठवणीत आहे। आणि ह्या किल्ला बनवण्यामागचा उद्देश एकच आहे की बालमनात हे शिवसंस्कार रुजावे, या ऐतिहासिक आपली जी संस्कृती आहे त्याची ओळख लहान मुलांना व्हावी आणि त्यांची पण आज आधुनिक युगात सगळे मुलं मोबाईलमध्ये बिझी आहे आणि त्यांची कार्यक्षमता त्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातूनच त्यांना ती वाढीस लावत आहे ते, आणि कुठेतरी ही क्रिएटिव्हिटी जी आहे ती मुलांमधली लोप पावत आहे आणि त्यामुळे या गोष्टींना कुठेतरी मुलांच्या हाताला माती लागली पाहिजे, कुठेतरी सगळ्या दगड मातीची त्यांना म्हणजे ओळख झाली पाहिजे आणि शिवसंस्कृतीची ओढ लागली पाहिजे। गौरवशाली इतिहास हा मुलांना माहीत व्हावा। आपण जर या संस्कृतीची जोपासना केली तर हा वारसा पुढे कुठेतरी आपण मुलांकडे हस्तांतरित करू। तर जवळपास हा किल्ला आम्ही 20-25 दिवस दिवाळीनंतरही ठेवतो, तेव्हा या कालावधीत किल्ला बघायला येणाऱ्यांची भरपूर गर्दी असते। शिवसंस्कार रुजवण्याचा कुठेतरी प्रयत्न करतो जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ त्यांच्या नजरेसमोर आले पाहिजे आणि हा गौरवशाली इतिहास आपल्या मुलांना समजला पाहिजे। नुसताच समजला नाही तर त्यांनी अंगीकारला पाहिजे, आत्मसात केला पाहिजे, हीच भावना आहे। याच माध्यमातून आम्ही पुढेही किल्ले निर्मिती करू। आणि विशेष म्हणजे या साकारण्यात आलेल्या प्रतिकृतींना लहान मुलं आणि त्यांचे कुटुंबीय, समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोक भेटी देत असतात। जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज येथे सांख्यिकी शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक या पदावर असलेल्या डॉक्टर विजय बाबर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवॉर्ड तसेच विविध अशा 27 पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आलंय। तसेच नुकतेच नाशिक येथे निर्माण फाउंडेशनद्वारा ज्योतिबा फुले जीवनगौरव पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालाय। याशिवाय त्यांना गायनाची सुद्धा आवड असून त्यातही ते पदविका प्राप्त आहेत। किल्ले पुरंदर साकारण्याकरिता विविध सामाजिक संघटना आणि संस्थांच्या पदाधिकारी असलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी बाबर, कुश बाबर, श्रीमयी बाबर आणि अनय पवार यांनी सहकार्य केलंय। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।